मित्रांनो, रामकृष्ण हरी. मी हरिभक्त परायण श्री जलाल महाराज सय्यद भरपूर मोठ्या अंतराळानंतर तुम्हा सर्वांच्या दर्शनासाठी येतोय. आपण दर्शन मालिका आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला होता आणि तो भरपूररित्या यशस्वी झाल्याचं जाणवलं. आज आपण सांख्य दर्शन ह्या विषयावरती बोलणार आहे आणि अत्यंत अल्प वेळेमध्ये बोलणार आहे. श्रीमद भागवताच्या मते तत्वगणकम किंवा तत्वसंख्यानम नावाचं जे सूत्र आहे त्या सूत्रावरती आज आपण चर्चा करणार आहोत. सांख्य दर्शन हे आस्तिक दर्शनातील अत्यंत महत्त्वाचं दर्शन मानलं जातं आणि सर्वात प्राचीन असं दर्शन मानलं जातं. ह्या दर्शनाचे कर्ते आहेत महर्षी कपिल. त्यांच्या वडिलांचे नाव होते कर्दम आणि आईचे नाव होते देवाहुती. हे एक आस्तिक दर्शन असून संख्यावाचक दर्शन म्हणून या दर्शनाकडे बघण्याचा दृष्टिकोन वाचकांचा, अभ्यासकांचा, जाणकारांचा आहे. द्रष्टा, दृश्य बरोबर दर्शन म्हणजे बघण्याची प्रक्रिया, याला दर्शन असं म्हणावं. तर सम्यक ख्यानम किंवा सम्यक ज्ञानम अर्थातच पूर्ण विचार ह्या दर्शनाच्या संबंधाने जैन धर्मामध्ये किंवा मग बौद्ध धर्मामध्ये ह्या दर्शनाचा पूर्ण विचार झालेला आहे. त्याच प्रकारानं हिंदू दर्शन म्हणून जगाने ह्या दर्शनाला मान्यता दिलेली आहे. ह्या दर्शनामध्ये संख्या, संख्यात्व ह्या गोष्टींचा विचार करत असताना प्रकृती आणि पुरुष या दोघांची जाणीव झाल्यानंतर मोक्ष मिळतो असे सांगण्यात आलेले आहे. म्हणजे न्यायदर्शन अक्षपाद गौतम असं म्हणतात की पदार्थांचं ज्ञान झाल्यानंतर मोक्ष आहे, तसे प्रकृती आणि पुरुष ह्या दोघांची जाणीव झाली की मोक्षाची प्राप्ती होते. गीतेत भगवान श्रीकृष्ण एका ठिकाणी वर्णन करतात. ते म्हणतात कपिल मुनींचं महात्म्य किती आहे. सर्व वृक्षानाम देवर्षीनाम च नारदः गंधर्वानाम चित्ररथः सिद्धानाम कपिलो मुनी. मी गंधर्वांमध्ये चित्ररथ असेल, सिद्धांमध्ये कपिल मुनी आहे. अश्वमेध यज्ञ ज्या वेळेस राजा सगरानं केला होता, ह्या सगराच्या कालखंडामध्ये सगराचे 60,000 पुत्र ज्यांच्या नेत्राग्नीने भस्म झाले, ज्यांना राजा भगीरथाने गंगेकरवी मुक्त केलेले आहे, असा एक सिद्धांत सर्वांच्या ज्ञात आहे. नंतरून महर्षी कपिलांच्याकडून जो अश्व आहे अश्वमेधाचा, तो अंशुमान नावाच्या सगराच्या नातवाने परत आणला होता. टीकाग्रंथ ह्या दर्शनावरती आहे श्रीकृष्ण ईश्वरकृत सांख्यकारिका नावाचा ग्रंथ आहे. अत्यंत सुंदर ग्रंथ आहे. अभ्यासाला मिळाला तर जरूर वाचावा, अभ्यासावा. शिष्य त्यांचे एक असुरी आणि त्या असुरीचा एक शिष्य म्हणजे एक प्रशिष्य असं म्हणू, पंचशिखाचार्य. ह्या दर्शनाचा उल्लेख श्वेताश्वर उपनिषदामध्ये सापडतो. याचा अर्थ वेदोत्तर कालामध्ये ह्या दर्शनाचा उपनिषदांनी सुद्धा दाखला घेतल्याचे सापडते. युनानी विचारवंत म्हणजे देशाबाहेर जगभर पसरलेल्या ह्या दर्शनाचा पायथागोरस, प्लोटाईन्स ह्या अशा अनेक विचारवंतांनी प्रभावाखाली येऊन या ग्रंथाला मानलाय. सिद्धांत 5 मानतात. सांख्यदर्शनामध्ये 5 सिद्धांत आहेत. सत्कार्यवाद, द्वैतवाद, त्रिविध दुःख, विकासवाद, 25 तत्व आणि एक अधिक करून त्यामध्ये निरीश्वरवाद मानला गेलेला आहे. कार्य कारणातच विलीन असतं. कार्य हे त्याच्या कारणातच विलीन असतं. कारण जर नसेल तर कार्य हे पोरकं असतं, असं सत्कार्यवादाचं मत आहे. द्वैतवादामध्ये प्रकृती आणि पुरुष वेगवेगळे आहेत.
पुरुष शब्दाची व्याख्या ही पुल्लिंग वाचन जरी असेल तरी पण पुरुष या शब्दाचा अर्थ असा आहे की पुरवासी. पूर म्हणजे शरीर, आणि शरीराच्या आतमध्ये जो वास्तव्य करून राहतो त्याला पुरुष असे म्हणावे. म्हणून प्रकृती आणि पुरुष हे दोन वेगळे असल्यानं द्वैतवाद आहे. ईश्वर आणि जीव या दोघांच्या पृथकत्वाच्या बाबतीत द्वैतवादाला मान्यता द्यायला हरकत नाही. त्रिविध दुःख जे आहेत, ह्या त्रिविध दुःखांना आम्ही सर्व जाणतो, अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक. ह्या विषयावरती अधिक काही बोलण्याची आवश्यकता नाही. श्रोता जाणकार आहे, या गोष्टीचं मला ज्ञान असल्या कारणाने या विषयावरती मी जास्त काही चर्चा करणार नाही. विकासवाद हा चौथा मुद्दा आहे. सृष्टीचा विकास कसा झाला, म्हणून पदार्थ विज्ञान किंवा पदार्थांची ज्ञात अज्ञात अवस्था ह्या सर्व गोष्टींचा यामध्ये परखड विचार केलेला आहे. त्यामध्ये द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय, अभाव, प्रागाभाव, प्रध्वंसाभाव, अन्योन्याभाव, ह्या सर्व अभावाच्या बाबतीत आणि ह्या पदार्थांच्या बाबतीत त्यांनी मान्यता दिली आहे. त्यामध्ये 25 तत्व मानले जातात. त्यामध्ये द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय. निरीश्वरवाद जो आहे, ईश्वराची कल्पना मिथ्या आहे असं सांख्य दर्शनाचं मत आहे, आणि हे प्राचीन मत आहे. जसे की अलार कलाम नावाच्या व्यक्तीनं सांख्य दर्शनाचा उपदेश भगवान गौतम बुद्ध आणि भगवान महावीर ह्या दोघांना दिला होता. त्यातून प्रेरित होऊन बौद्ध धर्म आणि जैन धर्म ह्या दोन धर्मांची निर्मिती झालेली आहे. म्हणून ईश्वराची कल्पना मिथ्या आहे तेच महर्षी पतंजलीनं त्यावरती एक मत मांडलं आणि सेश्वरवाद घेऊन या सर्व पदार्थांना मान्यता दिलेली आहे. आणि निरीश्वरवादासह सेश्वरवाद सुद्धा स्वीकारला. म्हणून जे काही 25 तत्व मानलेले आहेत त्यामध्ये 26वे तत्व मान्य करून ह्या 26वे तत्व मान्य करून महर्षी पतंजलींनी आपला दर्शनाचा प्रवास पुढे सुरू ठेवला. आता द्वैतवादाच्या संबंधाने अजून काही बोलायचं जर ठरलं तर प्रकृती म्हणजे निसर्ग नाही, पण प्रकृतीच्या बाबतीत जड भाव मात्र निश्चित मांडला जातो. अविद्यात्मक आहे, त्रिगुणात्मिका आहे, बंधनास कारण आहे, देश कालबाधित आहे, भोग्य आहे. म्हणून प्रकृतीच्या संबंधामध्ये भोक्ता हा शब्द वापरता येऊ शकत नाही. पण पुरुष या शब्दामध्ये लिंगभेद नाही. पूर्वासी, चेतनात्मका, ज्ञानस्वरूपा, त्रिगुणातीत, बंधनमुक्त, देशकालबाह्य आणि भोक्ता. प्रकृतीचा भोक्ता हा पुरुष असतो. म्हणून प्रकृतीचा भोग पुरुष घेत असतो, म्हणजे पूर्वासी घेत असतो. ह्या सांख्य दर्शनाच्या संबंधाने अजूनही भरपूर माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकते. म्हणून सांख्य दर्शन जे आहे हे आस्तिक आणि नास्तिक ह्या दोनही दर्शनकारांच्या मताने मान्य केलेलं एकमेव दर्शन आहे की जे आस्तिक आणि नास्तिक दोघांनाही पूरक ठरले जाते. म्हणून पायथागोरसचे सिद्धांत उचलून बघितले, प्लोटाईन्सचे बघितले, किंवा मग सिग्मंड फ्राइड्सचे जर बघितले, किंवा लाओत्सेचा एक विचार आहे ज्यांनी ताओ धर्माची निर्मिती करून संबंध चीनमध्ये हा प्रभाव चांगल्या प्रकारानं पसरवलेला आहे. त्यानंतर कांट नावाचा जो विचारवंत आहे तो सुद्धा या सांख्य दर्शनाला मान्य करतो. अशा अनेक दर्शनांमध्ये जसे की निरीश्वरवाद, ईश्वराची कल्पना मिथ्या आहे, पण अनुभवाच्या अंती मिथ्या असणारी जी कल्पना आहे ही सत्यत्वामध्ये येऊ शकते. मिथ्या शब्दाचा अर्थ असत्य मुळीच नाही आहे. पण ईश्वराशिवाय माणसाचं जीवन जगणं असह्य होतं. पण ईश्वराला प्राप्त केल्यानंतर
जगण्याची आवश्यकताच राहत नाही, कारण राम हमारा भजन करे हम करे आराम। याचा अर्थ मनुष्याने प्रकृती आणि पुरुष या दोघांचं ज्ञान प्राप्त केलं की 100% मोक्षाची प्राप्ती होते। मोक्षासाठी प्रयत्न करावा, यासाठीचा आटोकाट केला गेलेला प्रयत्न म्हणजे सांख्य दर्शन। करता महर्षी कपिल यांच्या आस्तिक दर्शनाला संख्यावाचक दर्शन म्हणून आपण बघायला हरकत नाही। आजच्या भागामध्ये आपण इथे थांबूया। मी विनंती करतो की काही गोष्टी आत्मक्लेशामुळे मी थांबवल्या होत्या, की एवढा विचार करूनही चॅनल सबस्क्राईब होत नाही आहे, चॅनल लाईक फॉलो कमेंट होत नाही आहे। मग कधीकधी मनात विचार येतो की हे जे ज्ञान आहे, या ज्ञानापेक्षा उडतं कचाकडी स्वरूपाचं नश्वर ज्ञान जगाला आवडतं की काय, म्हणून थोडासा आत्मक्लेश झाला। आत्मचिंतनाच्या नंतर मी एका स्तरावरती पोचलो की आपलं काम आपण करत राहावं, जगाने स्वीकारायचं की नाही स्वीकारायचं हे जगावरती सोपवलं। आणि आता मी एक निर्धार केलेला आहे की जोवर चालेल तोवर जेवढं आपल्याकडे आहे तेवढं अभ्यासाअंती लोकांपर्यंत पोहोचवावं। आणि यासाठी वेदांताच्या संबंधामध्ये, वेदांच्या उपनिषदांच्या दर्शनासंबंधाने मनुष्यानं सावध व्हावं आणि सावध होऊन आपल्या धर्माचं, आपल्या देशाचं, आपल्या स्वतःच्या आत्मतत्वाचं ज्ञान माणसाकडे असावं। म्हणून आपल्या भारत देशाची गरिमा वाढवण्यासाठी भारतीय दर्शनं मी प्रथमतः चिंतनामध्ये घेतलेले आहे। चुकत असेल तर क्षमा असावी। जास्तीत जास्त चॅनल सबस्क्राईब व्हावा ही सदिच्छा। जय जय रामकृष्ण हरी। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।